brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. संगमनेर तालुक्यातील एका शिक्षक कुटुंबातील कन्या ऋतुजा गायकवाड हिनं कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर 106वा रँक मिळवत कलेक्टर पद मिळवून कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलंय. तिच्या या यशामुळे सगळीकडूनच तिचं अभिनंदन केलं जात आहे. माझ्या आई-वडिलांना पण खास करून खूप इच्छा होती की मी कलेक्टर जरी नाही झालो तर मला कलेक्टरचा बाप व्हायचंय, असं ते लहानपणापासून मला नेहमी म्हणायचे. तेच माझ्यासाठी प्रेरणादायी होतं आणि त्यासाठी मी ग्रॅज्युएशन नंतर खूप प्रयत्न करत राहिले. पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये मला झालं नाही, पण तिसऱ्या अटेम्प्टमुळे मला सक्सेस भेटलं आणि पालकांनी आणि पूर्ण गायकवाड परिवारांनी खूप मला सपोर्ट केला. मी ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष दिल्लीत अभ्यास करत होते. कंटिन्यू मी फुल टाइम प्रिपरेशन केलं आणि पालकांनी पण फायनान्शियली आणि इमोशनली पण सपोर्ट दिला खूप. मागच्या वर्षी जेव्हा मला फेल्युअर आलं होतं, 6 मार्कने राहिलं होतं माझं, त्यावेळेस पण त्यांनी मला सपोर्ट केला की तू प्रयत्न करत राहा, तुला यश नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांचा खूप मोठा वाटा राहिला. लहानपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती असलेल्या ऋतुजानं शिक्षणात सातत्यानं उत्तम यश मिळवलं. वडील शिक्षक असल्यामुळे घरातच शिक्षणाचं वातावरण मिळालं. त्याच प्रेरणेतून तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अनेक अडचणींवर मात करत तिनं अखेर कलेक्टर पद मिळवून आपल्या कष्टाचं चीज केलं. मला असं वाटायचं की ही मुलगी आपण हुशार आहे, परंतु ज्ञानमातेमध्ये टाकलंय, पण तिचं ती ब्रिलियंटपणा पुढंच तिनं सोडला नाही. मला वाटायचं अजून दुसऱ्या शाळेत टाकावी की काय, पण ती जिथं टाकलं तिथं ती चमकलीच. त्यामुळं मला विश्वास होता माझं ती स्वप्न पूर्ण करेल. कारण मी जेव्हा B.Ed झालो त्यानंतर मी MPSCची परीक्षा दिली, परंतु मी जास्त प्रयत्न न करता माझं स्वप्न ते अधुरं राहिलं. परंतु मी तिला म्हणायचो मी कलेक्टर नाही झालो तर मी कलेक्टरचा बाप नक्कीच होईल. आणि मग तिनं ते लहानपणापासून ते शब्द ध्यानात ठेवले आणि म्हणून तिनं माझं हे स्वप्न आज पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो. ऋतुजाच्या यशामुळे तिचे आई वडील, कुटुंबीय तसंच मित्रपरिवारात आनंदाचं वातावरण आहे. गावातील ग्रामस्थ, शिक्षक वर्ग व विविध मान्यवरांनी तिचं अभिनंदन करत तिच्या पुढील कारकिर्दीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. खूप आनंद वाटतोय, बोलायला शब्द नाही माझे तिच्याकडे. तिची जिद्द तिने पूर्ण केली, तिच्या कष्टाचं यश तिला मिळालंय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऋतुजा गायकवाडचा प्रवास हा प्रेरणादायी ठरलाय आणि त्यामुळेच आणखीन विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षांकडे वळतील अशी त्यांची इच्छा आहे. अहिल्यानगरहून रोहित वाळकेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.